जिम आणि हार्ट अटॅक हा नक्की काय गांजा आहे? हार्बल लाईफ आणि इतर वे प्रोटीन या दोघांमध्ये बेसिक फरक काय? स्टेरॉइडमुळे एका मुलाने आपल्या आईवडिलांचा जीव घेतला. कोविडमध्ये एका व्यक्तीला एखादी ती वस्तू न मिळाल्यामुळे तो इतका ॲग्रेसिव्ह झाला आणि इतका बेचैन झाला की त्यांनी त्याच्या आईवडिलांवरतीच हल्ला केला. बेसिक प्रश्न आहे, लोकांना हेच कळत नाही की प्रोटीन घ्यायचं कधी असतं, वर्कआउटच्या आधी का वर्कआउटच्या नंतर. एक सध्या फॅड सुरू झालंय हे जेनझी मध्ये, ते म्हणजे क्रिएटिन घेणं. तुला सांगतो सूरज, माझ्याकडे असे 45, 48, 50 किलोचे असे शिडशिडीत पोरं येतात. अच्छा. आणि मला म्हणतात क्रिएटिन पाहिजे. तर काही काही लोक असतात की जे जिम मध्ये जातात आणि फुल बॉडी पंप करतात, पण एक जर का सणकवली त्यांना तर खाली पडतील. तर ही बॉडी कशी तयार होते? फक्त दाखवायची बॉडी. तुला माहिती घ्यायला काय म्हणतात? इगो लिफ्टिंग. मला कळतच नाही या हेल्थ टिप्स घ्यायच्या कोणाकडनं असतात. न्यूट्रिशनिस्ट कडनं घ्यायच्या असतात, ट्रेनर कडनं घ्यायच्या असतात, का डॉक्टरांकडनं घ्यायच्या असतात? डॉक्टरचं त्याच्यामध्ये काय सूरज कनेक्शनच येत नाही. डॉक्टर इज फॉर इलनेस, नॉट फॉर वेलनेस. तुला सांगू सूरज, सगळ्यात बेस्ट ऑर्गॅनिक बॉडी कोणाची? तर शेतकऱ्याची. रिअल फूड, रिअल मेहनत आणि एकदम काटगर्रक असलेली बॉडी. जिमची फी 3000 असते महिन्याला जास्तीत जास्त, पण तुमची प्रोटीन पावडर 7-7, 8-8 हजाराच्या प्रोटीन पावडर्स, म्हणजे एवढा महाग ह्या प्रोटीन पावडर काय? प्रोटीन पावडरच्या आत्ता मार्केटमधली डार्क साईड काय? अरे काय होतं माहिती का तुला, आता एखादी बॅच आहे कंपनीने बनवली, त्या बॅचचे ते बनवतात 100 डबे, पण तू जर ऍक्च्युअली मार्केटमध्ये बघशील ना तर त्याचे 500 डबे विकले जातात. हा मोठा स्कॅम आहे. एक डायलॉग ऐकलाय का तुम्ही? 21 दिन में पैसा डबल. तसंच एक स्कीम आहे की एका दिवसात पैसे डबल. आता ही कुठे होतात पैसे डबल? तर नवीन नवीन वर्ष असतं, नवीन न्यू इयर रेझोल्युशन नावाचं एक व्यसन आहे जे लोकांना लागलंय. नवीन वर्षाला की काहीतरी ठरवायचं आणि ठरून जिम लावायची आणि जिमवाल्यांना माल करून टाकायचं. आणि 2 महिने पण झालेले नसतात आणि सगळे जिमला जाणं बंद करतात. जिमवाले श्रीमंत होत जातात, पण आपलं शरीर, आपलं तन काही श्रीमंत होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन नवीन जिम लावून लोक काही मोठ्या मोठ्या चुका करतात. ज्यातली पहिली चूक आहे की फक्त जिम लावतात, व्यायाम करतात, पण डाएटच्या नावाने बोंबाबोंब असते. दुसरी चूक आहे ते म्हणजे त्यांना नसलेलं नॉलेज जे आहे प्रोटीन बद्दलचं नॉलेज. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण गंडतो. जिम लावून सुद्धा आपण गंडतो. पण त्या गंडवणाऱ्यांना किंवा गंडणाऱ्यांना वाचवण्यासाठी एक माझा मित्र इकडे आलाय, श्रेयस नावाचा. श्रेयस, थँक्यू, तू आज पॉडकट्ट्यावर आलाय. श्रेयस गेले अनेक वर्ष प्रोटीन या विषयावर काम करतोय आणि लोकांना जास्तीत जास्त फिटनेस फ्रीक बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आणि माझ्या हेल्थमध्ये तुम्हाला लगेच कळत असेल की बाबा आपली लायकी, माझी लायकी किती आहे, तुम्हाला 0 मिनिटातच कळून जाईल. त्यांनी घातलेलं टी शर्ट किती परफेक्ट बसलंय आणि मी कसा सुटलोय थोडासा. पण असो, मुद्द्यावर येऊ. मला सांग, नवीन नवीन ज्यांनी आता जिम जॉईन केली आहे, मस्त पैसे भरलेत, वर्षभराची मेंबरशिप घेतली आहे. जिमवाले पण हुशार असतात, 15,000ची मेंबरशिप नवीन वर्षामध्ये 10,000 देऊन टाकतात. मला सांग, लोक जिम लावतात नवीन वर्षामध्ये आणि कुठली चूक करतात, कुठली माती खातात, कुठलं शेण खातात? प्रॉब्लेम काय होतो नक्की क्रिएट? कन्सिस्टन्सी नाही करत. जिमला जॉईन करतात, फीस भरतात, 6 महिन्याची, वर्षभराची अॅन्युअल मेंबरशिप वगैरे घेतात, पण जिमला कंटिन्युअस जात नाहीत. 1-2 दिवस जातात, 1 महिना जातात आणि सोडून देतात. दुसरी सगळ्यात मोठी चूक करतात म्हणजे न्यूट्रिशन फॉलो करत नाहीत, त्याच्याबद्दलचं नॉलेज घेत नाहीत, त्याच्याबद्दलचं काउन्सिलिंग कोणाकडनं घेत नाहीत, ट्रेनिंग बद्दलचं नॉलेज घेत नाहीत. आणि हे जे लॉंग टर्म गोल ठेवतात ना, आता मी यावर्षी असं करणार, मी तसं करणार, आता मी अशी फिजिक डेव्हलप करणार, मी अशी तब्येत करणार, ह्याच्यापेक्षा मी यांना एकच सांगू शकतो की तुम्ही काय करा, डे बाय डेचं तुम्ही प्रोग्रेस तुम्ही राखा. म्हणजे तुम्ही आज ठरवा की आज मी जिमला 1 तास स्वतःसाठी, माझ्यासाठी मी वेळ काढणार आहे. असं तुम्ही कन्सिस्टंटली करत राहाल, फक्त आजचा विचार करून तुम्ही करत राहाल, तर काही कालावधीनंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याचं एक आवड निर्माण होईल आणि एक तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन स्वतःला लागू होऊन जाईल. थोडक्यात रोज जिमला नाही जायचंय, आज जिमला जायचंय. वाह, क्या बात है. लेट्स टॉक अबाउट पावडरची बॉडी, प्रोटीनची बॉडी. अरे कसली प्रोटीनची बॉडी? आमच्या बॉडी म्हणजे आमची अजा पंजा म्हणून जातो. पावडर म्हणजे एकदम असं ते काहीतरी त्याला नावं ठेवल्यासारखं झालं रे एकदम. म्हणजे ती वाईट आहे गोष्ट अशी. मला आता खरं खरं सांग, प्रोटीन पावडर घेणं म्हणजे प्रोटीनचं जे काय सप्लिमेंट आहे ते घेणं ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? 100% चांगली गोष्ट आहे. का वाईट गोष्ट आहे? काही लोकांचं मी असं बघितलं की प्रोटीन पावडरमुळे, रोज घेतल्यामुळे खूप फॅट वाढलंय, प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झाली. हे कशामुळे होतं? नाही, असं तर व्हायला नाही पाहिजे. जरी झाल्या, तुझ्या ऐकण्यात आलं असेल असं, तर ह्याला 2च कारण आहेत. एक तर ते फेक प्रोटीन त्यांनी घेण्यात आलं असेल त्यांच्या, किंवा आजकाल असे काही मार्केटमध्ये नवीन सध्या जो काही स्कॅम चाललेला आहे त्याला म्हणतो आपण मिसलेबल्ड. फेक हा तर एक वेगळा टॉपिक झाला, त्याच्यावर आपण बोलूच.
मिसलेबल्ड म्हणजे आता हा नवीन कन्सेप्ट असा आलेला आहे की लेबलवरती मस्त एकदम काय काय छान छान लिहिलेलं आहे, ह्याच्यामध्ये हे आहे, ह्याच्यामध्ये असं आहे, ह्याच्यामध्ये असं आहे, बट ऍक्च्युअल मध्ये आतमधलं जे प्रोडक्ट आहे किंवा जी सप्लिमेंट आहे त्याच्यामध्ये काहीच तसं काही नाहीये आणि सगळ्या लो इन्ग्रेडियंटच्या लो क्वालिटीच्या गोष्टी त्याच्यामध्ये भरलेल्या असल्या कारणाने त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट तुमच्यावरती होऊ शकतात. अशातलं काही असेल ते तुझ्या ऐकण्यात आलं असावं मे बी. प्रोटीन पावडरची आत्ता मार्केटमधली डार्क साईड काय? हे प्रोटीन पावडरची ही डार्क साईड कोणीच नाही सांगत. सगळ्यात मोठा स्कॅम प्रोटीन पावडरमध्ये हा फेक आणि अडल्ट्रेशन आणि मिसलेबल ह्याच्यामध्येच आहे. जसं की तुला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. आमच्या इंडस्ट्रीमध्ये एक नामवंत कंपनी आहे, त्यांचं हिमाचल प्रदेशमध्ये जो एक प्लांट आहे तिथे फॅक्टरी लिकेज व्हायचं. फॅक्टरी लिकेज म्हणजे तिथला जो स्टाफ होता तो काय करायचा, एखादी बॅच बनली तर त्या बॅचमधले काही एक्स अमाऊंट ऑफ प्रोडक्ट्स तिथनं लिकेज करून ते बाहेर मार्केटला सेल करायचे. एका टाइमिंग नंतर तो त्यांचा स्कॅम पकडला गेला. त्याच्यानंतर नवीन जेव्हा स्टाफ पूर्ण टीम नवीन बसवली गेली त्यांनी ह्याच्यापेक्षा वरची स्टेप घेतली. ती म्हणजे त्यांनी त्याच्यातनं रॉ मटेरियल चोरी करायला चालू केली. म्हणजे जार्स, लेबल्स आणि या सगळ्या गोष्टी चालू केल्या तिकडनं हे करायला, फॅक्टरीमधनं लिकेज करायला, आणि लोकल मार्केटमधनं 1,000-1,500 रुपयाचं प्रोडक्ट परचेस करून त्याच्यामध्ये भरून हे मार्केटमध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये सेल करायला चालू केलं. तो माल तिथनं फ्लड झाला आणि मग तो असं करत करत तो कन्झ्युमर पर्यंत येतो. मग हे अशा प्रकारे लोक या स्कॅम मध्ये अडकतात. ते लय भारी स्कॅम सांगितलं होतंस तू म्हणलं होतास की मार्केटमध्ये कंपनीचे डबे येतात 5,000 पण विकले जातात 20,000, 30,000. असं कसं काय? अरे काय होतं माहिती का सुरेश तुला, आता एखादी बॅच आहे कंपनीने बनवली, त्या बॅचचे ते बनवतात 100 डबे, पण तू जर ऍक्च्युअली मार्केटमध्ये बघशील ना तर त्याचे 500 डबे विकले जात आहेत. हा मोठा स्कॅम आहे. आता काय होतं, ते 500 डबे जेव्हा मार्केटमध्ये सर्क्युलेट होतात तर बऱ्यापैकी लोकांना मग ते फेकचे जे इश्यूज फेस करावे लागतात हे त्याच्यामुळे करावे लागतात. आता लोक टेक्निकली जेव्हा या सगळ्या गोष्टी बघायला जातात, तुम्ही जेव्हा कंपनीला ती बॅच नंबर वगैरे मेल करता, तुम्हाला कंपनीकडनं टेक्निकली आन्सर रिप्लाय हाच येतो की बॅच इज ओरिजिनल, बॅच इज ऑथेंटिकेट म्हणून. पण ह्याच्या मागची जी डार्क साईड आहे ती जी तुला मी मागाशी सांगितली की फॅक्टरी लिकेज काही गोष्टी होतात, त्याच्यानंतर लोक मग बाहेरनं मार्केटमध्ये त्याच्यामध्ये लो ग्रेडचा माल खरेदी करतात आणि मग त्याच्यामध्ये भरून तो मार्केटमध्ये लोकल वेंडर्समध्ये सर्क्युलेट होतो. ही अशी सगळी चेन आहे, ह्याच्यामध्ये एंड कन्झ्युमर फायनली बळी पडतो आणि मग त्याला असं वाटतं हे प्रोटीन सगळे फेकच असतात. तो डायरेक्ट त्या प्रोटीनला बदनाम करून मोकळा. एक लय भयंकर कॉम्बिनेशन झालंय सध्या भावा, जिम आणि हार्ट अटॅक. हा नक्की काय गांजा आहे? 100% ड्रग्ज. आता तू मागच्या आठवड्याचं एक एक्झाम्पल बघ. एक पॉवर लिफ्टर होता, ते 150 किलोचा बेंच प्रेस मारला आणि 350 किलोचे डेडलिफ्ट मारले. तो विजेता देखील ठरला आणि जेव्हा तो बाहेर गेला गाडीपाशी त्याला कसं तरी व्हायला लागलं आणि तिथेच तो कोलॅप्स झाला. त्याला कार्डियक अरेस्ट आला. आता हे सगळं कशामुळे झालं? याच्यामध्ये व्यायामाचा काही संबंध नाहीये. हार्टवरती स्ट्रेस आल्यामुळे ऑन द स्पॉट त्याला कार्डियक अरेस्ट आला. बापरे, काय म्हणजे ड्रग्ज म्हणजे नक्की काय असतं? हे स्टेरॉइड आहेत का काय? हार्मफुल ड्रग्ज आहेत, हार्मफुल स्टेरॉइड्स आहेत जे तुमच्या कार्डियक ऍक्टिव्हिटीशी खेळतात आणि त्याला एकदम स्ट्रेसफुल करतात आणि मग त्यामुळे हार्ट हे तुमचं कुठल्याही क्षणाला डेड होऊ शकतं. तुला काय वाटतं, तालमीचा व्यायाम चांगला का जिमचा? नाही, तालमीचा गोल वेगळा आहे. तो पैलवानकीसाठी एकदम ते योग्य आहे, पण एखाद्याला एस्थेटिक फिजिक बनवायची असेल तर त्याला जिमचाच व्यायाम केला पाहिजे. आणि आजकाल तू बघशील तर पैलवान लोकांना सुद्धा देखील आजकाल बॉडी बिल्डर सारखीच फिजिक जास्त आवडते. त्यामुळे त्यांचा देखील कल आता आधीसारखा नाही राहिला. त्यांना पण एक चांगली वेल मेंटेन फिजिकच पाहिजे. आपण एवढ्या गप्पा मारल्या, आपण जिम बद्दल बोलतोय, तालीम बद्दल बोलतोय, पण आमच्या आजा पंजाला नाही लागलं तुमचं प्रोटीन आणि हे सगळं? ही थिअरी मधनं कुठनं आली? आमच्या तरी आजा पंजाला कुठे लागला किंवा त्या जनरेशनला लागलाच नाही. पण ह्याचं रिझन असं आहे की आजकालचं तू जे काय सगळं खातोस, हे भाज्या फळं बिळं मार्केटमध्ये जे काय तू मिळतोय, हे काय तुला वाटते सगळं ऑर्गॅनिक आहे? आधीसारखं राहिले? हे सगळं हायब्रिडच आहे. मग तिकडे आपल्याला प्रोटीनची गरज लागली. हा, मग त्याचा आपण थोडासा डेली रुटीन मध्ये तुम्ही हे सप्लिमेंटेशन म्हणून त्याचा वापर करू शकता. बेसिकली यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला प्रोटीनची गरज लागली आणि बेसिकली आपल्याच आयुष्याची जनरेशनचीच लागली आहे. त्याच्यामुळे मदत म्हणून आपल्याला ते प्रोटीन घ्यायला लागतंय. सप्लिमेंटेशन म्हणून तुम्ही ते घेतलं पाहिजे. हा, पण अदरवाईज ऑर्गॅनिक ते ऑर्गॅनिक, त्याला तोड नाही, त्याला तर प्रश्नच नाही. आजही गावाकडे तू गेलास कुठल्या तरी रुरल साइड मध्ये तर आहे तिथे ऑर्गॅनिक फूड अजून, पण तिथे आता आपली काही लाईफस्टाईल नाहीये. आपण राहतो शहरात आणि आहेत तिथे सुका पाटील सारखे लोक खातात, वरपतात अजून पण भाकरांची. हर्बल लाईफ आणि इतर वे प्रोटीन या दोघांमध्ये बेसिक फरक काय?
मी काय कुठल्या ब्रँडचं नाव घेत नाही, मी काय ऑथराइज पर्सन नाहीये, पण मी तुला एक बेसिक, तू आता प्रश्न विचारलास आहेस, मी तुला फरक सांगतो. हे जे काही इतर प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये, त्यांच्यामध्ये ॲपेटाईट सप्रेसर्स असतात, जेणेकरून तुम्हाला तुमची भूक मारली जाते आणि तुम्हाला खाद्यपदार्थाबद्दल तुम्हाला एक जी आवड आहे ही तुमची कमी होते. ह्याच्याने वेट लॉस होणारा जो आहे हा वेगळा प्रोसेस आहे आणि ते तुम्ही सोडल्यानंतर बाउन्स बॅक देखील करतं. पण तसंच वे प्रोटीनचं तसं नाहीये. वे प्रोटीनमध्ये तुम्हाला न्यूट्रिशियस गोष्टी मिळतात आणि तुमचा जो वेट लॉस तुम्ही करत असता हा तुमचा कॅलरी बॅलन्सिंगवरती आणि मॅक्रोज बॅलन्सिंगवरती तुम्ही करत असता. त्यामुळे तुमच्या हातामध्ये आहे की परत ते बाउन्स बॅक करायचं का नाही करायचं. तुम्ही जर कॅलरीज आणि बाकी सगळ्या गोष्टी तशाच मेंटेन ठेवलात तर ते बाउन्स बॅक करणार नाही. हार्बल लाईफ, ॲम्वे सारखे जे प्रॉडक्ट्स असतात ते स्वतःला वे प्रोटीन का नाही म्हणूच शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये फक्त वे प्रोटीन हा कंटेंट नाहीच आहे. त्यांच्यामध्ये इतर देखील प्रोटीन सोर्सेसचे कंटेंट आहेत, सोया बेस्ड आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, फक्त वे नाही आहे. त्यामुळे ते स्वतःला वे प्रोटीन म्हणू शकत नाहीत. पण तसं वे प्रोटीनमध्ये नसतं. वे प्रोटीनमध्ये जसं मी तुला सांगितलं की डेअरी प्रोडक्ट्सचे 100% एक्स्ट्रॅक्शन हे सगळं डेअरी प्रोडक्ट्सच असतं. आता इंटरेस्टिंग पॉईंट आहे, प्रोटीनच्या संदर्भात तू काम करतो, तुझी स्वतःची पण कंपनी आहे, आणि मला सांग हे जे प्रोटीन असतं ते कुठल्या प्रकारात बनलं जातं. कारण नॉन व्हेजिटेरियनचे पण म्हणजे रेड लेबल असणारे सुद्धा प्रोटीन असतात, ग्रीन लेबल असणारे सुद्धा प्रोटीन असतात. तर प्रोटीन नक्की बनतं कशातून, प्रोटीन बनतं कसं आणि कसं काय त्याला शरीराला त्याचा फायदा होतो. आता वे प्रोटीन बनतं कसं हे मी तुला सांगतो, बट तू जे व्हेज नॉन व्हेज बोललास त्याच्यामध्ये तुला सगळ्यात पहिले क्लिअर करायला आवडेल मला की आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी FSSAIनी ह्याला ग्रीन मार्कच दिलेला आहे व्हे प्रोटीन्सला, अनलेस अँड अंटिल तुमच्या त्या प्रोडक्टमध्ये कुठल्या फॉर्म्युलेशनमध्ये एग अल्ब्युमिन नावाची गोष्ट ऍड नसेल. एग अल्ब्युमिन म्हणजे अंड्याची पांढरी जे असतं व्हाईट त्याची पावडर, ती जर त्या व्हे प्रोटीनमध्ये तुम्ही ऍड केली 1% जरी, तर त्याला रेड मार्क येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही इन्ग्रेडियंट लेबल वाचताना हे बघून घेतलं पाहिजे. पण व्हे प्रोटीन हे व्हेजच आहे. इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम डेअरी प्रोडक्ट्स. ते डेअरी प्रोडक्ट्सच्या उत्पादनांपासून बनतं. जसं की दह्याला आपण पाणी सुटतं ते बघतो, चीजला थोडंसं तू बाहेर नॉर्मल टेम्परेचरला ठेवलंस तर बघ त्याला लिक्विड सुटायला लागतं, पाणी सुटतं. दूध झालं, ह्याच्यापासून जे डेरिव्हेटिव्ह पासून जे हे लिक्विड फॉर्म निघतो त्याला एका हाय टेम्परेचरला हीट केलं जातं आणि हीट करून त्याला अंडर फिल्ट्रेशन प्रोसेस वापरल्यानंतर त्याला पावडर फॉर्म मध्ये आणलं जातं आणि त्या पावडरला म्हणतात व्हे प्रोटीन. त्याची जी बेसिक स्टेज निघते ती निघते व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट. त्याला आपण म्हणतो व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट. जो पहिला प्रकार निघतो तो जास्त फिल्टर केलेला नसतो. जो पहिला एक्स्ट्रॅक्टेड फॉर्म केलेला असतो त्याला कॉन्सन्ट्रेट म्हणतात. आता कॉन्सन्ट्रेट मध्ये लॅक्टोज पण असतं. त्या मागे तू आता मला विचारलंस की व्हे प्रोटीन पचायला काही लोकांना त्रास होतो. त्याचं हे रिझन आहे की कॉन्सन्ट्रेट प्रकार जे आहे त्याच्यामध्ये लॅक्टोज असल्यामुळे प्रत्येक ह्युमन बॉडीलाच ते सूट होतं असं नाहीये. काही लोकांना लॅक्टोजची इंटॉलरन्सी असू शकते, मग त्यांना ते डायजेस्ट व्हायला प्रॉब्लेम होतो. म्हणून ह्याच्यावरती काय सोल्युशन असावं, तर अजून एक फिल्ट्रेशन प्रोसेस त्याला वापरल्यानंतर त्या ग्रॅन्युअल्सला अजून रिफाईन केल्यानंतर आपल्याला मिळतो आयसोलेट फॉर्म. तो आयसोलेट फॉर्म मध्ये काय केलं जातं तर का नको ते कार्ब्स, लॅक्टोज हे नाहीच्या बरोबर केलेले जातात, जेणेकरून लॅक्टोज इंटॉलरन्स बॉडीजला पण ते डायजेस्ट व्हायला पाहिजे आणि होऊ शकतं. एक थोडा ब्लंट प्रश्न आहे, हे प्रोटीन पावडर बनवणाऱ्यांना लाजबीज वाटते का नाही? म्हणजे जिमची महिन्याची फी डोक्यावरनं पाणी 3,000 असते. जिमची फी भरणाऱ्यांना लाज वाटत नाही आणि जिमला जात नाही, तर ह्यांना कशाला लाज वाटायला पाहिजे? सांगतो ना मी तेच म्हणतो की जिमची फी 3,000 असते महिन्याला जास्तीत जास्त, पण तुमची प्रोटीन पावडर 7,000, 8,000, 8,000च्या प्रोटीन पावडर्स कुठं नेऊन ठेवलाय प्रोटीन पावडरचा डबा माझा? म्हणजे एवढा महाग ह्या प्रोटीन पावडर काय? 200-300 लिटरचं एक्स्ट्रॅक्शन डेअरी प्रोडक्टचं काढल्यानंतर एक लिमिटेड अमाऊंट ऑफ व्हे प्रोटीन तयार होतं. त्याची क्वांटिटी एकदम मिनिमम असते. आता तुला एक एक्झाम्पलच द्यायचं म्हणलं, 2 kgचं जर तुला मी इकॉनॉमिक समजायचं म्हणलं, 2 kgच्या जारचं, तू म्हणलास ना मग अशी 6-7 हजाराचे वरचे तुमचे कॉस्टिंग असतात, तर तेवढं त्याचं कॉस्टिंग कसं आहे इकॉनॉमिक्स, तर हे लक्षात घे. आजच्या डेटला रॉ मटेरियलची कॉस्टिंग पर केजीची वे प्रोटीनची तू जर बघितलीस तर साधारणतः 1,800 ते 2,000 रुपये केजी आहे. आता ते इंटू 2 जर तू केलं तर साधारणतः तुला 4,000 रुपयाचं रॉ मटेरियल लागलं. त्याच्यावरती आला तुमचा फ्लेवर, त्याच्यावरती आला तुमचा पॅकेजिंग कॉस्ट, जार कॉस्ट, लेबल कॉस्ट, त्याच्यावरती तुमचा आला GST. या सगळ्या गोष्टी तू जर जोडल्यास तर साधारणतः त्या प्रोडक्टची मेकिंग कॉस्टच जाते 5,000च्या आसपास. त्याच्यावरती कंपनीचं मार्जिन आलं आणि मग ते तुमच्यापर्यंत येईपर्यंत रिटेलर मार्जिन करून मग कन्झ्युमरकडे येणार ना. तर हा रेट एकदम तू म्हणतोस तो हा जेन्युइन आहे, महाग आहे डेफिनेटली, बट ती गोष्ट तेवढी वर्थिट आहे. वर्कआउट, प्रोटीन, कार्ब्स, फायबर याच्याबद्दल आपण इतकं बोललो, पण जे नवीन नवीन अशी बॉडी बिल्डिंग वगैरे करायची सुरुवात करतात ना, ते अजून एक गोष्ट करतात, ते म्हणजे स्टेरॉइड. व्हॉट इज स्टेरॉइड? स्टेरॉइड आणि प्रोटीन मध्ये काय फरक आहे? आणि स्टेरॉइड चांगलं आहे का घेणं शरीरासाठी? चांगलं नाही, बिलकुल नाही. स्टेरॉइडचे नक्कीच साईड इफेक्ट आहेत. आणि तुला सूरज एक गोष्ट माहिती का, आपण कॉलेजला असताना
म्हणजे आपण जेव्हा जिम करत होतो कॉलेजला असताना तेव्हा एक ट्रेंड होता समर बॉडी, बीच बॉडी. तसा आता काय नवीन ट्रेंड चालू आहे माहिती का तुला, इंस्टाग्राम बॉडी. ओ माय गॉड. लोकांना इंस्टाग्राम वरती ती बॉडी दिसण्यासाठी आणि शोकेस करण्यासाठी आता लोकांना ते सगळं ड्रग्सचं ते काय तू म्हणतोयस आता स्टेरॉइड या गोष्टी अब्यूज जे आहे हे सगळं वाढलंय. काय असतं स्टेरॉइड मध्ये असं की स्टेरॉइड हे ऍक्च्युली सूरज आहे ना, म्हणजे मी तर त्याला म्हणतो की इट इज लाईक अ स्लो पॉइझन. कारण की हे तुम्हाला असं पॉइझन लगेच कन्झ्युम केला आणि काहीतरी घडलं असं नाहीये. इट इज हे स्लो पॉइझन. मी का म्हणतो की कारण त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत हे तुम्हाला कालांतराने दिसायला सुरू होतात. जसं किडनी आणि लिव्हरला डॅमेजेस होतात, त्याच्यानंतर तुमचे टेस्टोस्टेरॉन लेवल्सला वगैरे अफेक्ट करतं, तुम्हाला हेअरफॉल होऊ शकतो आणि हार्टचे बरेचसे आता गोष्टी घडतात, आपण ऐकतोच, हार्ट रिलेटेड इश्यूज भरपूर होतात. तर इट इज अ स्लो पॉइझन. ह्याच्यापासून लांब राहिलेलंच सर्वसामान्य माणसांनी कधीही चांगलं. काय भयंकर आहे, स्टेरॉइड की दारू? स्टेरॉइड म्हणायला हरकत नाही, कारण की त्याचे नक्कीच साईड इफेक्ट मल्टिपल ऑर्गन्स वरती जास्त हानिकारक आहेत दारूपेक्षा. दारूला एक वेळ आपण थोडंसं कंट्रोल तरी करू शकतो, पण स्टेरॉइडचे साईड इफेक्ट नक्कीच जास्त म्हणायला हरकत नाही. स्टेरॉइड नक्की शरीरात जाऊन करतं काय? अनेक जिम करणारे कोणाला तरी बघतात आणि स्टेरॉइड घेतात, पण हे स्टेरॉइड एखाद्याच्या शरीरात जाऊन नक्की काय करतं? स्टेरॉइड इज फॉर बॉडी बिल्डिंग ओनली ना. इट इज अ मेडिकल सायन्स ना, जे तुला मस्क्युलर ग्रोथमध्ये ट्रिमेंडस काम करतं. जसं आपण ऐकतोस ना, चिकनला कसं ग्रोथ हॉर्मोन देतात. काय असतं रे ते चिकनला म्हणजे- स्टेरॉइड देतात म्हणजे काय असतं? एक ग्रोथ हॉर्मोन देतात म्हणजे जिथं तुमची ग्रोथ ही वर्षभरात एवढी व्हायला पाहिजे ती तुमची तिथे 3 महिन्यात होते. म्हणजे तुमचा स्पॅन डायरेक्ट शॉर्ट होऊन जातो. हे ग्रोथ हॉर्मोन दिल्याने होतं. अच्छा. आणि मग स्टेरॉइड आपल्या शरीरात जाऊन काय करतं? स्टेरॉइड आपल्या शरीरामध्ये गेल्यावर तसंच काम करतं की जिथे तुमची ग्रोथ मेडिकल सायन्स वापरून तुम्ही एकदम शॉर्ट टर्म गोल्समध्ये करता, म्हणजे शॉर्ट टर्म गेन करता तुम्ही. जिथे तुमची मसल मॅच्युरिटी तुम्हाला 2 वर्षामध्ये जी यायला पाहिजे ती तुमची 6 महिन्यामध्ये येऊन जाते. म्हणून हे शॉर्टकट म्हणून आजकाल सगळ्यांचं याचं अब्यूज वाढलेलं आहे युथमध्ये. एखादं उदाहरण द्या ना, स्टेरॉइडमुळे वाट लागल्याचं. स्टेरॉइडमुळे वाट लागली अशी बरेच उदाहरणं आहेत. तुला एक रिसेंट मधलं उदाहरण सांगतो, म्हणजे मला जे अजूनही लक्षात आहे आणि ते पचत नाही मला. ड्रग्जमध्ये असे 1-2 ड्रग्ज येतात जे खूप ॲडिक्टिव्ह आहेत आणि त्याच्या जर एकदा यूथला ॲडिक्शन लागलं तर ते इतकं भयंकर आहे. कोविडमधला मला एक किस्सा आठवतो. कोविडमध्ये एका व्यक्तीला सगळंच बंद होतं कोविडमध्ये. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्ट्रिक्ट सगळ्या गोष्टी होत्या, लॉकडाऊन वगैरे होतं. त्या कालावधीमध्ये मधल्या काही उपलब्ध सुविधा नव्हत्या, तर त्या व्यक्तीला एखादी ती वस्तू न मिळाल्यामुळे तो इतका ॲग्रेसिव्ह झाला आणि इतका बेचैन झाला की त्यांनी त्याच्या आई वडिलांवरतीच हल्ला केला. म्हणजे तो इतका स्वतःला कंट्रोल करू शकला नाही आणि तो अस्ताव्यस्त झाला की ती वस्तू त्याला मिळाली नाही म्हणून. म्हणजे हे इतकं ॲडिक्टिव्ह आहे आणि इतकं भयानक आहे. स्टेरॉइडमुळे एका मुलाने आपल्या आई वडिलांचा जीव घेतला. मी तुला एक सांगतो, तू उदाहरण खूप भयंकर दिलंस म्हणून मी तुला विचारतो. रॉक किंवा असे सेलिब्रिटी टाईप पर्सनॅलिटी जे असते तिला यूथ फॉलो करतं. रॉकला बघून मग मी जर का स्टेरॉइड घेत असेल तर हरकत काय? अरे रॉकच्या मागे 10 डॉक्टर उभे आहेत, त्याचं सगळं मेडिकल अंडर गायडन्स चालू आहे व्यवस्थित. ते तुझ्या मागे आहेत का 10 डॉक्टर? आणि आपल्याला अशी रॉक सारखी उदाहरणं कशाला पाहिजे? आपली चांगली ॲथलीट उदाहरण घे ना तू. महेंद्रसिंग धोनी बघ, काय फिटनेस आहे. विराट कोहली बघ, काय अमेझिंग फिटनेस आहे. बरं आपला मराठी पठ्या बघ, मिलिंद सोमण, काय फिटनेस आहे. अशी आदर्श ठेवा ना तुम्ही, अशी ॲथलेटिक बॉडी करा ना तुम्ही. आणि तू आज रॉकचं उदाहरण देतोयस, पण तुला एक गंमत माहिती का, त्याला कुशीवर सुद्धा साधं झोपता येत नाही, त्याला अशी मुवमेंट सुद्धा करता येत नाही. ते एवढं ह्यूज मसल्स आणि ह्यूज फिजिक बनवल्यानंतर आहे ना, एक मॉबिलिटी माणसाची कमी होते. थोडक्यात बेसिकली हे तर तुमची फ्लेक्झिबिलिटीच मारून टाकतो. हो मग. तर एवढा ह्यूज मसल मॅस कॅरी करायचा डे टू डे लाईफमध्ये, हे तुम्हाला काय जोक वाटतो का? एकदा तुम्ही बॉडी बिल्डरशी तुम्ही या संदर्भात गप्पा मारा, मग तुम्हाला त्याच्या ऑब्स्टॅकल्स आणि त्याच्या अडचणी कळतील तुम्हाला. हे दिसायला सगळं तुम्हाला छान वाटतं. अरे झोपायचं सोड, तू सकाळी उठल्यानंतर आळस सुद्धा देता येत नाही, इतकी फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते एवढा ह्यूज मसल मास कॅरी करून. तू असं कधी विचार केलाय का रे मनापासून की जे ते तसे पूर्वीचे पैलवान होते, पूर्वीचे आजी आजोबा होते, यांची जशी फिजिक होती तशी नाही आहे यार आपली. आपण लय कमकुवत आहे, सिलेंडर उचलला जात नाही आपल्याकडनं, असं वाटलंय? हो 100% तुझं खरं आहे ना. आता आपण बाहेरनं दिसतो एवढे धडधाकट, बट आतनं आपण नाही तेवढे स्ट्रॉंग, कारण आपलं हेच खाणं पिण्याच्या जे गोष्टी आहेत त्या सगळ्या नाही प्रॉपर रे. सगळं आता तू जसं म्हणलं सगळं हायब्रिड झालंय. हे तू साधं नॉनव्हेज जरी बघितलंस, चिकन अंडी आजकाल ते सुद्धा सगळं एकदम पोल्ट्रीचं तुला पण सगळं माहिती आहे.
आता एवढं आपण आजा पंजाबद्दल बोललो आणि आपल्याला कसं आपल्या पिढीला प्रोटीन घ्यावं लागतंय वेगळं, याच्यावर आपण गप्पा मारतोय. पण एक बेसिक प्रश्न आहे, लोकांना हेच कळत नाही की प्रोटीन घ्यायचं कधी असतं, वर्कआउटच्या आधी का वर्कआउटच्या नंतर? वर्कआउटच्या आधी तुम्हाला काय गरज आहे? वर्कआउटच्या आधी तुम्ही नॅचरल फूड सोर्सेस खाऊन जावा ना. त्याच्या आधी प्रोटीन पावडर घ्यायची काय गरज, म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट घ्यायची काय गरज आहे? प्रोटीन सप्लिमेंटचा वापर आहे की तुम्ही वर्कआउट झाल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट ऍक्टिंग म्हणजे फास्ट डायजेस्ट होणारी गोष्ट पाहिजे, म्हणून त्याला आपण पाण्यासोबत घेतो आणि ते तुमच्या मसल्स पर्यंत त्वरित पोहोचून तुम्हाला रिकव्हरी फास्ट करण्यामध्ये मदत करतं. ह्याचा वापर हा आहे. तुम्ही नॅचरल फूड खावा ना वर्कआउटच्या आधी. पण हे जे काय प्रोटीन सप्लिमेंट आहे जे वर्कआउट नंतर घ्यायचं असतं, प्रोटीन हे पाण्यात घ्यायचं असतं का दुधामध्ये? नक्की सांग. पाण्यामध्ये सगळ्यात जास्त बेस्ट आहे, कारण की क्विक ऍब्झॉर्प्शन होतं, मिक्सॅबिलिटी इझिली होते, कॅलरीज वाढत नाही, त्यातनं काय एक्स्ट्रा फॅट्स वाढत नाहीत. हा, पण एखाद्याला जर कॅलरीज वाढवायच्या आहेत आणि त्याचा काहीतरी मसल मास गेन करण्यासारखा वगैरे गोल आहे, एक्सेस कॅलरीज त्याला कन्झम्पशन करायचे आहेत, तो दुधातनं घेऊ शकतो, पण त्याच्याने डायजेशन पण कम्पॅरेटिव्हली वॉटरपेक्षा स्लो होतं. समजा एखाद्या अति हुशार व्यक्तिमत्वाने दिवसभरात एकदम 7-8 स्कूप प्रोटीन घेतलं तर त्याच्या काय नाही, किडनीवरती त्याचा परिणाम होईल, बाकी काय होणार नाही, फायदा काय होणार नाही, कारण बॉडीला जेवढं पाहिजे तेवढं बॉडी युटिलाइज करणार, बाकीचं वेस्टेज म्हणून त्याला थ्रो आउट करणार. किडनीवरती त्याचा तोटा होईल, म्हणजे किडनीवरती लोड येईल ना. किडनीला डायजेस्ट करायला तुम्ही जास्त लावताय ना, तिच्या कॅपॅसिटीपेक्षा वर्कलोड देताय ना तिला. एक सध्या फॅड सुरू झालंय हे जेनझी मध्ये किंवा हे निबड्या गँगमध्ये, निबडा निबडी अशी पोरं असतात त्यांच्यामध्ये, ते म्हणजे क्रिएटिन घेणं. हे क्रिएटिन कोणी क्रिएट केलं, हे आहे काय? व्हॉट इज द क्रिएटिन? काय अरे बाबा, हे वेगळंच क्रेज काहीतरी तयार झालंय क्रिएटिनचं, मी बघतोय गेल्या काही एक वर्षामध्ये. तुला सांगतो सूरज, माझ्याकडे असे 45, 48, 50 किलोचे असे शिडशिडीत पोरं येतात. अच्छा. आणि मला म्हणतात क्रिएटिन पाहिजे, पेन्सिल पॅन्ट घालून. हा, एकदम पेन्सिल पॅन्ट घालून 50 किलोचे, चालतं. 45 किलोचे शिडशिडीत पोरं मला म्हणतात क्रिएटिन पाहिजे. मी त्यांना म्हणतो ठीक आहे, तुम्हाला क्रिएटिन कशासाठी पाहिजे? मी जनरल असंच चर्चा म्हणून विचारतो. तर मला म्हणतात मसल गेन करायचे. तर मी त्यांना म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं हे क्रिएटिननी मसल गेन होतो? तर ते म्हणे नाही, आम्ही ते बघितलं, आमच्या युट्यूबवर पण आम्ही बघितलं, सर्च केलं वगैरे वगैरे. मी त्यांना चांगलं सांगायला जातो की तुम्हाला अरे क्रिएटिनची गरज नाहीये, तुम्हाला या 400 500 रुपयाच्या डब्यामध्ये तुमची अपेक्षा आहे तुमची बॉडी बनणार. तुम्हाला गरज आहे कॅलरीजची. तुम्ही एखादं मास गेनर घ्या, वेट गेनर घ्या, किंवा घरचं जाऊन चांगलं खाद्य खावा आणि तुम्ही वेट गेन करा. पण आजकाल काहीतरी क्रिएटिनचं एक नवीनच ट्रेंड आले. अरे काय, पण हे क्रिएटिन काय काय असतं आणि त्याच्यामुळे काय होतं आणि त्याच्यात काय असतं? क्रिएटिन ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला स्ट्रेंथ गेन करण्यामध्ये आणि मसल गेन करण्यामध्ये मदत करते. मी काय म्हणतोय, मदत करते, गेन करत नाही. हे दोन वेगळ्या वेगळ्या व्याख्या आहेत. तर लोकांना असं वाटतं क्रिएटिन मसल गेनच करतं. गेन करत नाही, तुम्हाला गेन करण्याच्या प्रोसेसमध्ये मदत करते, स्ट्रेंथ बिल्टअप करण्यामध्ये मदत करते. बरं, आणि जर काही नुसतंच घेतलं आणि याच्यावर काहीच केलं नाही, वर्कआउट केलं नाही वगैरे, तर काय होईल एखाद्या व्यक्तीचं? ऍडव्हर्स इफेक्ट सगळ्याच गोष्टीचे होणार. तुमच्या लिव्हर आणि किडनीवरती त्याचं जर युटिलायझेशनच बॉडीमध्ये झालं नाही तर ऍडव्हर्स इफेक्ट नक्कीच होणार. आणि हे घेतल्यामुळे कोणाचं काहीतरी असं झाल्याचं बघितलं? नाही, क्रिएटिन इज व्हेरी सेफेस्ट सप्लिमेंट टिल नाव. ह्याच्यावरती रिसर्च देखील झालेले आहेत. काहीही प्रॉब्लेम नाहीये, त्याला तुम्ही 100% सेफली कन्झ्युम करू शकता. अच्छा, फक्त त्याचा वापर व्यवस्थित करा, मला एवढंच म्हणायचं. तर भावा मला खरं सांग, आजच्या काळामध्ये नॅचरल बॉडी तयार करणं शक्य आहे का? खरं सांगू सूरज, हे शक्य नाहीये. कारण याचं कारण असं आहे की तुला त्यासाठी खूप पैसा लागेल. कारण की आजच्या ज्या ह्याच्यामध्ये तू बघतोयस हे सगळं ऑर्गॅनिक तर आपल्याला मिळतच नाही, सगळं हायब्रिडच मिळतंय. स्वतःची एक तुझी मोठी शेती लागेल ज्याच्यामध्ये तू धान्य पिकवतोयस आणि तुला सगळं एकदम छान ऑर्गॅनिक धान्य मिळतंय. आणि तुझ्याकडे असणाऱ्या गायी त्या सुद्धा ऑर्गॅनिक पाहिजेत. थोडक्यात तुझं म्हणणं असं आहे की मंडईतली भाजी मला माहित नाही कुठनं येते, तर तू स्वतःचीच शेती कर, तिथनं ऑर्गॅनिक उत्पादन घे आणि स्वतः खा, तरच तुझी ऑर्गॅनिक बॉडी होईल. 100% हा एकच पर्याय राहतोय, दुसरा पर्यायच राहत नाहीये. नाही तर मग आमच्यासारख्या लोकांची आहेच गरज सप्लिमेंट्स म्हणून तुला ऍड ऑन करायला. त्याचे सप्लिमेंट मला आतापर्यंत महाग वाटत होते, ते एकदम आता स्वस्त एकदम वाटायला लागले आहेत. कारण एवढा सगळं अवडंबर माजवायचं याच्यापेक्षा बरं आहे की मी एखादा प्रोटीनचा डबा घरी आणीन बाबा, कारण एवढं कुठं मिळतं युट्यूब मधनं. असो, थोडक्यात काय तर तुला नॅचरल फूडला प्राधान्य द्यावं लागेल, जे आजच्या काळामध्ये मिळणं मुश्किल आहे. आता प्रोटीन कधी घ्यायचं सोडा, तर एक प्रश्न तू उत्तर दिलंच आहेस, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न लोकांना हेच कळत नाही की वर्कआउट नक्की कधी करायचा असतो, सकाळी का संध्याकाळी? अरे बापरे, हा खूप मोठा डिबेटचा प्रश्न आहे. आता ज्यांना कोणाला फॅट लॉस करायचा आहे त्यांनी सकाळी एम्प्टी स्टमक वर्कआउट करणं हे त्यांच्यासाठी जास्त बेनिफिशियल आहे. आणि एखाद्याला जर मसल गेन, वेट गेन, मसल मास गेन करायचा असेल तर त्यांनी संध्याकाळी वर्कआउट केला तर तो जास्त अतिउत्तम.
कारण की दिवसभर तुमच्यामध्ये बॉडीमध्ये कॅलरीज लोड झालेल्या असतात, तुम्ही मील्स कन्झ्युम केलेले असतात, त्यामुळे तुमचा वर्कआउटच्या ड्युरेशनमध्ये तुमचा फोकस आणि स्ट्रेंथ आणि एनर्जी चांगली राहते. एक अशी पण लोक असतात, मला माहित नाही ती शाणी एक खुळी आहेत काय म्हणावं त्यांना, की भाऊ वर्कआउट म्हणजे वर्कआउट, रोज दाबून वर्कआउट करतात, सुट्टीच नाही, अशी पण लोक असतात. त्यांनी बरोबर वागतायत ते का चुकीचं वागतायत? नाही, असं नाही केलं पाहिजे. रेस्ट पण तेवढीच महत्वाची आहे, कारण रेस्ट मध्येच तुमचा मसल ग्रो होतो. रेस्ट केल्यानंतरच तुमची बॉडी रिकवर होते. त्यामुळे माझं असं सजेशन आहे, आठवड्यातनं तुम्ही 5 to 6 डेज वर्कआउट करा, बट एखादा दिवस 100% तुम्ही रेस्ट घेतली पाहिजे. काय गरज असते त्याच्याने? काय फायदा होतो रेस्ट पिरियडने? तुमचा रेस्टिंग पिरियडमध्येच मसल टिश्यू हा ग्रो होत असतो. आणि तो नाही घेतलं तर काय होतं? समजा मी रेस्ट घेतलीच नाही, फुल दाबून वर्कआउट करतोय, मसल टिश्यू अजून तुमचा ब्रेकडाऊन होत जाणार, तो अजून ड्रेन होत जाणार, तुमची मसलची रिकव्हरी अजून डिले होत जाणार. तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही परत लिफ्ट करूच शकणार नाही. मग आपण म्हणतो ना, अरे अजून मसल दुखतोय, 2-2, 3-3 दिवस मसल दुखतोय, ह्याचा अर्थ तोच आहे की तुमची बॉडी अजून रिकव्हरच होत नाहीये त्यातनं. कालच्या व्यायामातूनच तुम्ही अजून बाहेर पडलेला नाही. वर्कआउट मध्ये सगळ्यात जास्त वाट लागली आहे ना लोकांची, ती आहे लेग्स मारल्यामुळे. त्याच्यावर रील्स पण खूप व्हायरल होतात. हे लेग्स मारणं इतकं टॉक्सिक काय? म्हणजे मी बघितलंय, लोक काय म्हणजे शोल्डर मारू शकतात, लोक चेस्ट मारू शकतात, लोक ऍब्स पण करू शकतात, पण लेग्सचा विषय आला की त्यांचं लागतं, म्हणजे मुवमेंट सुरू होतो. म्हणजे हे का होतं काय सूरज, लेग्स हा खूप मोठा मसल आहे. त्यामुळे काय होतं, त्याला तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ट्रेन सुद्धा करावं लागतं आणि तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला एक्झॉस्ट पण व्हायला होतं, एनर्जी खूप लागते. बाकीचे मसल छोटे आहेत, त्यामुळे ते लवकर ट्रेन होतात, त्याची एक्सरसाइज लवकर होतात आणि त्याला तुम्हाला फार एवढं काय एक्झॉशन होत नाही. त्यामुळे सगळ्यांना कंटाळा येतो लेग्स मारायला. बट लेग्स सारखा मसल नाही. तो जर तुमचा एकदा तयार झाला ना फाउंडेशन, तर तुमची अप्पर बॉडी ऑटोमॅटिकली सॉलिड होणार. त्यामुळे तुम्ही लेग्स हे मारलेच पाहिजे असं मी सांगेल. जे लेग्स अवॉइड करतात आणि फुल नुसते चेस्ट, नुसतं छाती पंप चाललंय, नुसतं पंपिंग चाललंय, त्यांना काय सांगशील बाबा? नाही, तुम्ही लेग्सवर पण तेवढाच फोकस करा, बिकॉज इट इज द फाउंडेशन. तुम्ही ते एकदा फाउंडेशन पक्क केलं ना, तुमची अप्पर बॉडीची ग्रोथ ही ऑटोमॅटिकली चांगली आणि बेस्टच होणार आहे. तर काही काही लोक असतात की जे जिम मध्ये जातात आणि फुल बॉडी पंप करतात, पण एक जर का सणकवली त्यांना तर खाली पडतील. तर ही बॉडी कशी तयार होते? फक्त दाखवायची बॉडी. असतात ना असे काही लोक. तुला माहिती काय म्हणतात? इगो लिफ्टिंग. अच्छा, हा कितीनी मारतोय, तो कितीनी मारतोय, हे एकमेकाच्या इगो लिफ्टिंग मध्ये करतात. मग ह्याच्यामध्ये त्यांना इंजुरीज देखील होण्याचे चान्सेस असतात. आणि मग ते आरशासमोर नुसतं येऊन असं करणं, हे करणं, हे पंपिंग आणि या सगळ्या गोष्टी हे चालतंय आता आजकाल. इगो लिफ्टिंगचे काही तोटे आहेत का रे? इंजुरीज आहेत ना, 100%. इंजुरीचे चान्सेस तुम्ही स्वतःहून त्यांना तुमच्याकडे ओढून घेताय. तुम्हाला जेवढं जमतंय, स्वतःला जेवढी कॅपॅसिटी आहे बॉडी वेटच्या अनुसरून, तेवढं तुम्ही केलं पाहिजे. इगो लिफ्टिंग शक्यतो टाळावं असं मी तर म्हणेन. काय होतं आणि इगो लिफ्टिंग मुळे काय प्रॉब्लेम? इंजुरीचे चान्सेस भरपूर आहेत सूरज. तुम्ही स्वतःहून त्यांना अप्रोच करताय इंजुरीजला. जसं की अरे त्याच्यावर तुला एक उदाहरण सांगतो. माझाच एक मित्र आहे, तो असंच त्यांच्या 2-3 ग्रुप होता. त्यांच्यामध्ये ते असं चाललं होतं, आता मी 3 प्लेट लावल्या, तू किती लावतो? त्यांनी 4 प्लेट लावल्या. आणि जो एक माझा दुसरा, खाण्याच्या प्लेट्स बद्दल नाही, वर्कआउटच्या प्लेट्स. तर माझा जो एक त्यातला मित्र आहे, त्याचा जेव्हा टर्न आला तेव्हा त्यांनी ते लिफ्ट करायचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडनं ते स्लिप झाला बार. तर तो जेव्हा त्याच्या इथे पडला, इथले अख्खे फायबर स्टेअर झाले आणि टिश्यूज नाही, फायबर स्टेअर झाले आतले. हे सगळा पार्ट काळा निळा झाला. त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये न्यावा लागला आणि त्याची सर्जरी करावी लागली. तो आज जवळजवळ 6 महिने झाले अजूनही वर्कआउट करत नाही आणि त्याच्यातनं 100% रिकव्हरी करून बाहेर पडला नाहीये. म्हणजे ते 2 मिनिटाचा त्यांचा जे काही मज्जेचा क्षण होता, तो त्याला आज किती महागात पडला. याला म्हणतात इगो लिफ्टिंग. म्हणून मी म्हणतो हे करू नये. आपण याच्याबद्दल बोलतच नाही की या जिम मध्ये घडणाऱ्या काही ऍक्सिडेंट्स असतात जे रस्त्यांपेक्षाही भयंकर असतात. डोक्यात पडलेल्या प्लेट्स, डोक्यात पडलेले वेट्स. बऱ्याचदा आपण बघतो की आपण जे मशीनचे पुलअप मारण्यासाठी जे मशीन असते त्याच्यामध्ये कधी कधी लोकांची बोटं जातात, लोकांचं लक्ष नसतं, आजूबाजूचा माणूस अवेअरच नसतो की शेजारी कोणतरी वर्कआउट करतो आणि त्याला ते लागू शकतं. खूप कोझी जिममध्ये लोक वर्कआउट करतात आणि मला तेव्हा 2 गोष्टी कळल्या की जर का आपण फिटनेस करू कधी आयुष्यामध्ये तर खूप चांगली स्पेशियस जिम, फिटनेस क्लब असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि कसं असतं की आपण बऱ्याचदा विचार नाही करत की अरे कशाला जिमसाठी पैसे घालवायचे, असं आपण म्हणतो. ऑल्दो आपण एका वयानंतर गोळ्यांसाठी पैसे घालवतो, ऑल्दो आपण नंतर काय म्हणू सर्जरीसाठी पैसे घालवतो, पण आत्ता आपण आपल्या शरीरावर काहीच इन्व्हेस्ट करत नाही. आणि ही इन्व्हेस्टमेंट इतकी महत्वाची आहे, ही लायबिलिटी नाहीये, हा खर्च नाही.
हे सगळ्यात महत्वाचं. आम्ही जे तुम्हाला सांगतोय ना, हा जो न्यूट्रिशन बद्दल सांगतोय, हा जो वर्कआउट बद्दल जे आम्ही गप्पा मारतोय ना, त्या इतक्या महत्वाच्या आहेत, कारण की तुमची हेल्थपेक्षा महत्वाचं दुसरं काहीच नाही. ते म्हणतात ना की तुम्ही किती वर्ष जगलात त्यापेक्षा कसे जगलात हे महत्वाचं असतं. जर का तुम्ही हेल्दी नसाल ना आणि तुमचं आयुष्य पथ्य पाळण्यात गेलं ना, तर त्यासारखं वाईट काहीच नाहीये. सगळ्या गोष्टी करा पण लिमिटेशन्समध्ये. म्हणजे हा जसा म्हटला की चीट डे साजरा करा, पाणीपुरी खा, कोणी आवडवत नाहीये, पण त्याचा अतिरेक झाला, ह्या गोष्टींचा अतिरेक झाला तर तुम्हाला कोणच वाचवणार नाहीये. शेवटी डॉक्टर पण म्हणतात ना की अभी से दवा की नाही दुआ की जरूरत आहे. असं आयुष्य कोणाचं होऊ नये म्हणून हा सगळा अट्टास. भाई हे सगळं वर्कआउट आणि प्रोटीन शेक किंवा हे सगळं जाऊ दे, शिलाजीत घ्यायला पाहिजे का? हो, घेतलं पाहिजे ना. शिलाजीतचे भरपूर सारे बेनिफिट्स आहेत. तुमचे टेस्टोस्टेरोन लेवल इन्क्रीज करण्यामध्ये तुम्हाला मदत करतात, तुमचा ऍक्टिव्हनेस वाढतो, तुम्हाला स्ट्रेस रिलीज होतो, रिकव्हरी चांगली होते, झोप चांगली लागते. पण तुम्हाला ओरिजिनल मिळालं पाहिजे. ते असं म्हणतात की लग्नाच्या पहिल्या रात्री शिलाजीत घेतलं पाहिजे. फायदा आहे ना, नक्कीच. हे एवढे सगळे बेनिफिट आहेत म्हणून. पण तो त्याचा एकच बेनिफिट वरती लोक फोकस करतात, बाकी पण आहे, त्याच्यावर पण फोकस करा. ओके, लेट्स चेंज द टॉपिक. पुढच्या विषयाकडे जाऊया आपण. तू मला काही म्हणलं होतंस की एवढं प्रोटीन शेक फक्त हे घेऊन किंवा काय असं उपयोग होणार नाहीये, तर तुला घेतलं पाहिजे ते म्हणजे सप्लिमेंट्स. तर कुठल्या कुठल्या सप्लिमेंट्स आहेत चांगल्या हेल्थसाठी घेतल्या पाहिजेत, आपण रोज घेऊ शकतो, याच्या साईड इफेक्ट्स नाही आहेत? आता हे बघ, प्रोटीन वगैरे जे झालं ना, हे तुमचं मस्क्युलर डेव्हलपमेंटसाठी वगैरे हे सगळा वेगळा भाग झाला. आता वेलनेसचे पण काही प्रोडक्ट्स येतात, जसं की त्याच्यामध्ये ओमेगा 3 आहे, मल्टीव्हिटॅमिन आहे, तुम्ही ग्लुटॅमिन म्हणून एक जो कंटेंट आहे तो तुम्ही घेऊ शकता, जो तुमच्या गटसाठी वगैरे देखील चांगला आहे, मसल रिकव्हरीमध्ये तुम्हाला हेल्प करतो. ओमेगा 3 चे भरपूर सारे बेनिफिट्स आहेत, जसं की तुमचं हार्टला हेल्प करतं, कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन करण्यासाठी. हे रोज बॅड हो, 100%. काही साईड इफेक्ट? काहीही साईड इफेक्ट नाही, ते वेलनेस प्रोडक्ट्स मध्ये येतात. ओके, ते तुम्हाला कार्डियक हेल्थ. इट वॉज नॉट लाईक काय क्रोसिन किंवा नाही, इट डज नॉट. आपल्याला काय वाटतं फार्मास्युटिकल, ते न्यूट्रास्युटिकल मध्ये येतात. फार्मास्युटिकल मध्ये ही ग्रेड येत नाही, फार्मास्युटिकल आणि ही येते न्यूट्रास्युटिकल कॅटेगरी. त्यामुळे ओमेगा 3 किंवा मल्टीव्हिटॅमिन वगैरे या सगळ्या न्यूट्रास्युटिकल ग्रेड कॅटेगरी मध्ये येतात. म्हणजे दे आर वेलनेस प्रोडक्ट्स. हे तुम्ही घेतले तर त्याचे तुम्हाला 101% बेनिफिट्स आहेत. त्याचे साईड इफेक्ट्स आज ताग्यात काही नाहीयेत. जर तू कोविड मध्ये बघितलं तर सगळ्यांना मल्टीव्हिटॅमिन आणि ओमेगा 3 घ्यायला लावले होते टू बूस्ट युअर इम्युनिटी. त्यामुळे ते वेलनेस मध्ये असून तुम्ही 100% डेली बेसिस वरती घेऊ शकता, त्याचे फायदेच आहेत तुम्हाला. आता जेव्हा कधी मी जिम वगैरे लावतो ना, मला जेन्युअनली बॉडी करायची असते, मी त्याच्यावर खर्च पण करत असतो, पण मुद्दा असा होतो मला कळतच नाही या हेल्थ टिप्स घ्यायच्या कोणाकडनं असतात. मग न्यूट्रिशनिस्ट कडनं घ्यायच्या असतात, ट्रेनर कडनं घ्यायच्या असतात का डॉक्टरांकडनं घ्यायच्या असतात? ट्रेनरकडनं फक्त तुम्ही ट्रेनिंगचं नॉलेज घ्या, कारण तो त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, तो त्याच्यामध्ये स्किल्ड आहे. बरोबर. तुम्ही न्यूट्रिशनिस्ट कडनं न्यूट्रिशनिस्टचं नॉलेज घ्या, ते त्याच्यामध्ये स्किल्ड आहेत. डॉक्टरचं त्याच्यामध्ये काय सूरज कनेक्शनच येत नाही. डॉक्टर इज फॉर इलनेस, नॉट फॉर वेलनेस. आणि तुम्ही सप्लिमेंट जे आहेत हे तुम्ही सप्लिमेंट एका ऑथोराइज पर्सनकडे, जो ह्याच्यामध्ये दिवस रात्र मेहनत करतोय, जो ह्यानी त्याला पॅशन म्हणून या क्षेत्रामध्ये आहे, तुम्ही त्याच्याकडनं सल्ला घेऊन तुम्ही घेऊ शकता. खूपच महत्वाचं. कारण की मला खरंच असं वाटायचं की या सगळ्यांकडनं सल्ला घेण्यापेक्षा डॉक्टरांकडनं सल्ला घ्यायला पाहिजे ना, की काय मी खाऊ, काय नको खाऊ, माझ्या बॉडीला काय चांगलंय. तुझं उत्तर खूप भारी होतं यार. डॉक्टर इज फॉर इलनेस, नॉट फॉर वेलनेस. कारण डॉक्टर सुद्धा आमच्याकडे येऊन सल्ले घेतात की आम्ही कुठलं घेऊ. आहा, क्या बात आहे. मी वर्कआउट करतो, बॉडी बिल्डिंग करतो, ओळखायचं कसं की माझी ऑर्गॅनिक बॉडी तयार आहे का फक्त दिसणारी बॉडी आहे? तुला सांगू सूरज, सगळ्यात बेस्ट ऑर्गॅनिक बॉडी कोणाची? तर शेतकऱ्याची. रिअल फूड, रिअल मेहनत आणि एकदम काटक रग असलेली बॉडी. तू एका बाजूला रॉकला उभं कर आणि एका बाजूला शेतकऱ्याला उभं कर, दिसायला रॉक मोठा दिसेल, अशा नसा वगैरे दिसतील, पण शेतकऱ्याची एकदम काटक आणि एकदम दर्जेदार तुला बॉडी दिसेल मस्त. खूपच महत्वाची गोष्ट सांगितली रे. म्हणजे जिमची गरजच लागली नसते ना जर का आपण आज शेतकऱ्यासारखी मेहनत करत असतो. शेतीमध्ये रिअल मेहनत. काय रे, चांगली बॉडी करायची असेल आणि चांगला ट्रेनर हवा असेल आणि तो जर का पर्सनल ट्रेनर असेल तर तो घ्यावा का? म्हणजे पर्सनल ट्रेनर हो, का नाही घ्यावा? अरे पण नाही परवडत, इतके महागडे का असतात हे ट्रेनर? अरे का असतात म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी त्यांची स्किल डेव्हलप केलेली आहे, त्यांनी महागडे कोर्सेस केलेले आहेत आणि ते तुमची बॉडी समजून घेणार, तुमचं अनालिसिस करणार, तुम्हाला तुमच्या रुटीन प्रमाणे सगळं ऐकून तुम्हाला वर्कआउट प्लॅन, डाएट प्लॅन, व्हॉट एव्हर जे काय असेल ते तुमचा फॉलोअप घेणार, डे टू डे लाईफमध्ये तुला मोटिवेशन देणार. तू आलास वर्कआउटला, नाही आलास तर तुला ओढून आणणार, फोर्स करून आणणार. हे सगळं मोटिवेशन तुला देणार. मग त्याचा वेळेचा पैसा आणि स्किलचा पैसा नको द्यायला त्याला?
नाही रे, तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण भाई हे किती खर्च अरे करायचा? मला सांग, तू कपडे घेताना विचार करतो, तू फोन घेताना विचार करतो, तू गाडी घेताना वगैरे विचार करतो, म्हणजे जेव्हा गोष्ट तुझ्यावरची येते, तुझ्या हेल्थची येते, तर एखादा चांगला ट्रेनर विचार करून घ्यायला आणि त्याला योग्य त्याचे चार्जेस द्यायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे साहेब, मी इथून पुढे माझ्या शरीराचा विचार करीन आणि तू म्हणतोयस तसे सप्लिमेंट घेईल, प्रोटीन घेईल आणि याच्यानंतर देवाकडे प्रार्थना करेल, हे देवा मी आता सगळं केलेलं आहे, काही कर, पण मला हार्ट अटॅक येऊन देऊ नको. नाही येणार 100%. नाही येणार. देव माझं बरोबर. हेल्थ इज वेल्थ. 2-3 कॅटेगरी आहेत पोटाच्या बाबतीतल्या. लोक म्हणतात की पोट सुटणं हे समृद्धीचं लक्षण आहे आणि काही लोक म्हणतात ऍब्स हे म्हणजे काय म्हणतात ते दारिद्र्याचं लक्षण आहे. ऍब्स मारणं चुकीचं आहे, ऍब्स असलेच नाही पाहिजे. नाही ऍब्स मारलेच पाहिजेत, पण लोकांना जर वाटत असेल ऍब्स मारल्याने पोट कमी होतं तर हे चुकीचं आहे. ऍब्स हे तुमचा कोर मसल स्ट्रॉंग करण्यासाठी मारले जातात, त्यामुळे तुम्ही तो करणं हा तुमच्यासाठी फायद्याचंच आहे. अच्छा, काय आणि त्याचा मेन पर्पज काय असतो? का करायचे ऍब्स, काय मारायचे? काय नाही, कोर तुमचा स्ट्रॉंग करायला पाहिजे. तुम्ही हा जो पोटाचा जो भाग आहे त्याला आपण कोर म्हणतो, हा तुमचा डेव्हलप झाला पाहिजे. तो मसलच आहे एक, तो डेव्हलप झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ऍब्स ट्रेन केले पाहिजे. प्रायोरिटीनी मला सांग, जर का मला चांगला वर्कआउट करायचं आहे तर कुठल्या फिजिक्सकडे सगळ्यात जास्त प्रायोरिटी वाईज लक्ष द्यायचं? म्हणजे मग अशी म्हणलं की लेग्स सगळ्यात महत्वाचे आहेत, या पार्टकडे आधी लेग्स महत्वाचे, त्यानंतर काय चेस्ट महत्वाचा, खांदे महत्वाचे, असे जर प्रायोरिटी वाईज सांग ना की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, अवयव कुठले आहेत की जे प्रायोरिटी वाईज तुम्हाला बिल्ड करावेच लागतील तिकडचे मसल? सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही मोठे मसल घेतले पाहिजे. जसं आपलं मग अशी बोलणं जरा, लेग्स आर द फाउंडेशन, बॅक, चेस्ट. आणि हे करत असताना सायमल्टेनियसली तुमचे ऑटोमॅटिकली बायसेप, ट्रायसेप आणि शोल्डर याची इन्व्हॉल्वमेंट आहेच. मग तुम्ही ते लास्टला तरी पण त्यांना एक्स्ट्रा ट्रेन करा फॉर डेव्हलपमेंट, पण प्रायोरिटी तुमचे मोठे मसल जे आहेत त्याला राहिलीच पाहिजे. अच्छा भाई, मला बॉडी बिल्डिंगसाठी काही असे टिप्स दे ना, काय कसं काय करायचं, वेगळं वेगळं प्रोटीन घ्यायचं कुठलं काय? अरे सूरज, ते काय इतकं इझी नाहीये. आपण आपला शो झाला की हवं त्याच्यावरती 1-2 तास बसूया, नीट काउन्सिलिंग करूया, कारण मला तुला समजून घ्यावं लागेल तुझी लाईफस्टाईल काय आहे, तू उठतोस कधी, तू झोपतोस कधी, तू खातोस किती वेळा, काय खातोस, हे सगळं मला तुला अनालिसिस करावं लागेल, तुझं बॉडी अनालिसिस करावं लागेल. आणि गेले 10 वर्ष झाली मी हेच करतोय. माझ्याकडे अनेक क्षेत्रातली लोक येतात, पोलीस भरतीची येतात, कॉर्पोरेट क्षेत्रातली येतात, गव्हर्नमेंट सर्वंट्स येतात, प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स येतात. आणि गेले माझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि हे सगळं तुला जे आता आपण चर्चा केली, एवढी काळ्या बाजारची, फेक आणि या सगळे स्टेरॉइड्स, ड्रग अब्यूज वगैरे, या सगळ्याचा मी एक एकंदरीत अभ्यास जो केलेला आहे आणि एक्सपिरियन्स जो मला आलेला आहे, त्याच्यातनंच मी अनुसरून मी एक स्वतःची कंपनी पण देखील चालू केलेली आहे, जिला आपण लवकरच 2026 मध्ये लॉन्च करणार आहे, Fit45 न्यूट्रिशन नावाने. तर हे सगळ्याबद्दल मी तुला टिप्स देईन, बट हे सगळं आपलं झाल्यानंतर. वा, काय करता आणि Fit45 काय करणार? यामध्ये आपण एक सप्लिमेंटची रेंज आणलेली आहे, ज्याच्यामध्ये व्हे प्रोटीन असेल, त्याच्यामधले प्रकार असतील, मल्टीव्हिटॅमिन्स, ओमेगा 3, प्री वर्कआउट वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत न्यूट्रिशन रिलेटेड, आणि ज्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी आणि प्रोडक्ट क्वालिटी ह्याच्यावरती आपण मेजरली फोकस केलेला आहे. म्हणजे जो काळा बाजार चाललाय प्रोटीनचा, येस, त्याच्यापासनं लोकांना कसं आपल्याला बाजूला ठेवून एक चांगलं त्यांच्यापर्यंत काहीतरी डिलिव्हर करता येईल, या अनुषंगाने आपण गेले 6 वर्ष झाले मी या प्रोजेक्टवरती काम करतोय. आज नाही, 2019 पासून मी काम करतोय. आज कुठे जाऊन तरी त्या सगळ्या गोष्टींना मला पाहिजे तशा एक्सपेक्टेशन प्रमाणे गोष्टी वर्कआउट झाल्यात, आणि ते आपण आता येत्या नवीन वर्षाचं त्याला आपण मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे किंवा इंट्रोड्यूस करणार आहे. अनेक जण वर्कआउट करतात रे, बट त्यांच्यापर्यंत जेन्युइन प्रोडक्ट किंवा एक ओरिजिनल प्रोडक्ट पोहोचूच शकत नाही या सगळ्या काळ्या बाजारमध्ये. म्हणूनच हा सगळा विचार करूनच मी विचार केला की का नाही आपणच करावं, आपणच इनिशिएटिव्ह घ्यावा, यासाठी एक छोटासा प्रयत्न असणार आहे. वा, तुझा हा प्रयत्न सक्सेसफुल हो याच्यासाठी शुभेच्छा. 2026 आलेलं आहे आणि आमची अशी इच्छा आहे की जेन्युइन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि लोकांची हेल्थ चांगली व्हावी, ना की फेक प्रॉडक्ट घेऊन त्या हेल्थची वाट लागावी. सो बेसिकली आम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्ही जिमला जाताय, वर्कआउट करताय, एक्सरसाइज गोष्टी करताय, पण हे इतकं सोपं नाही आहे, पण तरी सुद्धा ते तुम्हाला करावं लागणार आहे, कारण विषय हेल्थचा आहे. आणि कोणीतरी खूप मोठ्या व्यक्तीने सांगितलं, हेल्थ इज वेल्थ. कारण तुमच्याकडे हेल्थ असेल तर वेल्थ पण मिळेल, पण हेल्थच नसेल तर वेल्थच्या मागे तुम्ही जाऊच शकणार नाही, कारण त्या पळण्यासाठी तुमच्याकडे हेल्थच नसेल, तेवढी कॅपेबिलिटीज नसेल. मित्रा, थँक्यू. तू एकतर या पॉडकट्ट्यावर आलास, मजा आली. आणि भेटूया पुढच्या पॉडकट्ट्यामध्ये. कुठला विषय घेऊन यायचा ते तुम्ही आम्हाला सांगा. तोपर्यंत बाय बाय, टाळा.